सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्यानं गोयल कुटुंबानं चेतनला नाकारलं. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं कबूल केलं असून न्यायालयाने दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीकॉमचे शिक्षण घेता घेता केक विक्रीचा व्यवसाय सुरू करणारी 20व्या वर्षी सिया गोयल ही मार्केटयार्ड परिसरातील ओळखीमधून क्रिकेटर असलेल्या 23 वर्षीय चेतन चौधरीच्या प्रेमात पडली. दोघांनी सुद्धा लग्नासाठी हट्ट धरला. मात्र सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांच्या मोठ्या व्यवसायाच्या तुलनेत चेतनची आर्थिक परिस्थिती कमी होती. चेतन हा व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा असला आणि रणजी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत असला तरी गोयल कुटुंबाला तो आपल्या तोलामुलाचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी चेतनला नकार देऊन सिम्बॉयसिस आणि US मधून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या आणि वडिलांच्या बांधकाम व्यवसायात उतरलेल्या 25 वर्षीय केतन अग्रवालशी सियाचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात करून दिला. नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.